न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक महानगरपालिकेने शहरातील तब्बल 350 मराठी शाळा वाचवण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळणार असून मराठी शिक्षणाला बळकटी मिळणार आहे. इंग्रजी शाळांकडे वाढता कल आणि मराठी शाळांना मिळणारे कमी अनुदान यामुळे अनेक मराठी शाळा आर्थिक संकटात सापडल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने शहरातील सुमारे 350 मराठी शाळांना वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शाळांना मिळणाऱ्या वीज अनुदानात अनेक अडचणी येत होत्या. आता महापालिकेने वीज अनुदान थेट संबंधित शाळांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळांवरील आर्थिक ताण कमी होणार असून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांकडून स्वागत करण्यात येत असून मराठी शाळांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रात आपण मराठी ही अभिजात भाषा ही डिक्लेअर झाली आहे राष्ट्रीय स्तरावरती, आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा उहापोह करतोय की मराठी शाळा टिकल्या पाहिजे. मराठी भाषा हिचा जो दर्जा आहे, कारण इतर राष्ट्रांमध्ये, इतर प्रदेशांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषांना खूप महत्त्व दिलं जातं. यावर अनेक चर्चा देखील झालेल्या आहेत. सभागृहात असतील, भवनात असतील, सगळीकडे झालेल्या आहे. पण मला असं वाटतं याच्याकडे आपल्याला खूप सकारात्मकतेने बघायची गरज आहे, आणि त्याच्यासाठी एक पाऊल जर आपल्याला पुढे जायचं असेल तर काहीतरी निर्णय होणं ही आज काळाची गरज आहे. मराठी शाळा टिकवाव्यात आणि त्या चांगल्या चालाव्यात यासाठी ठोस निर्णय हे जर आपण घेतले नाहीत तर त्यांचं भविष्य काय असेल यावरती चर्चासत्र होतात, सगळंच होतं. पण नाशिक महानगरपालिका आणि या सभागृहातले सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एक उत्तम असं उदाहरण आज पूर्ण महाराष्ट्रात तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण बघता आहात, आपल्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांना आपण कमर्शियल म्हणजे व्यावसायिक घरपट्टी लागू करतो, आणि याबद्दल जी काही एक संवेदनशीलता आपण दाखवली गेली पाहिजे होती, ह्याच आधी दाखवली गेली पाहिजे होती, ती कुठेतरी आपण दाखवली नाही. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण हे शेवटच्या घटकापर्यंत मिळावं यासाठी चर्चा करतो, धडपड करतो. काल आपण बघितलं असेल तर महासभेमध्ये अतिशय चांगले 2 विषय शिक्षण क्षेत्रासाठी घेतले गेले. ते म्हणजे की आपल्याला जो दर्जा शिक्षणाचा वाढवायचा आहे त्यासाठी आपण टीचिंग एड्स, आपण म्हणतो की प्रायव्हेट शाळांमध्ये इतकं छान इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जातं, तिथे सोयी सुविधा असतात. मला असं वाटतं की NMCच्या शाळा असतील, ZPच्या शाळा असतील, त्यामध्ये स्वच्छता, चांगले टीचिंग एड्स, म्हणजे आपण एक काल जादुई पिटाराचा पण एक प्रपोजल केलेला आहे, ज्यामध्ये आपण म्हणतो फाईन मोटर स्किल्स आणि मोटर स्किल्स, म्हणजे लहान मुलांच्या हातांना जी सवय लागली पाहिजे वळवण्याची. म्हणजे लहानपणी बघा, आपल्याला घरामध्ये आई पिठाचा गोळा द्यायची, तो कशासाठी द्यायची की पोळी लाटता यावी म्हणून नाही द्यायची, तर आपले जे काही फाईन मोटर स्किल्स आहे ते डेव्हलप व्हावे ह्या करता द्यायची, आणि त्याने आपले सायकोलॉजिकल आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. तर ही मानसिक आणि शारीरिक जी पूर्ण आपली डेव्हलपमेंट आहे ती व्हावी आणि आपला विकास व्हावा, बॅलन्स विकास व्हावा. तर यासाठी ह्या काही गोष्टी आहेत. कार्यानुभव आपण शाळेत शिकलो, चित्रकला शिकलो, हे हे जे विषय आहेत ते खरं आपल्या बौद्धिक क्षमतेला आणि आपल्या क्रिएटिव्हिटीला वाढीसाठी खूप कामाचे आहेत. आपल्याला एक वेगळी वे ऑफ एक्सप्रेशन म्हणजे व्यक्त होण्यासाठी आपल्याला एक वेगळी दिशा देतात. आणि आताच्या जगात जर आपण बघितलं, एक चांगलं माणूस म्हणून घडवायचं असेल मुलांना, तर हे होणं गरजेचं आहे. एवढं सगळं बोलायचं कारण असं की हे मराठी शाळांमध्ये देखील झालं पाहिजे, आणि यासाठी जे लागणारे काही प्रावधान आहे ते उपलब्ध करण्यासाठी मराठी शाळा धडपड करत असतात. पण त्याचबरोबर आपण त्यांना काही दिलासा दिला नाही तर मराठी शाळा पुढे टिकतील कशा आणि त्या विकासाला
मार्गस्थ होतील कशा, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्वानुमते आम्ही ह्या आपल्या मराठी शाळांना जो कर आहे तो त्यांचा माफ केलेला आहे आणि एक वेगळा पायंडा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सेट केला आहे. एक वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत की मराठी शाळा टिकल्या पाहिजे, त्या पुढे त्या विकसित झाल्या पाहिजे आणि आपला मराठी बाणा जो आहे तो टिकून राहायला पाहिजे. यासाठी एक चांगलं पाऊल खरं तर नाशिक महानगरपालिकेने पुढे टाकलं आहे. सभागृहामध्ये जर विचार केला, सर्व लोकप्रतिनिधींचं असं मत आहे की सगळ्याच मराठी शाळा ज्या आहेत, मग त्या अनुदानित असतील, विना अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, ह्या सगळ्या मराठी शाळा खरं तर टिकल्या पाहिजे. कारण आजचं जो काही कॉम्पिटिशनचं युग आहे त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेफरन्स मिळताना आपण सगळं बघतोय. सेमी इंग्लिशच्या शाळा देखील काढल्या आहेत. मराठी की इंग्रजी हा मुळात वाद नाहीये. आपलं म्हणणं असं आहे की मातृभाषेत आपण बघता आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील म्हटलेलं आहे की मातृभाषेचं शिक्षण जे आहे त्याचं गांभीर्य, त्याचा जो काही मानसिक पडसाद आहे तो आयुष्यभर राहतो. आणि म्हणून मातृभाषेतलं शिक्षण जेव्हा एखादा विद्यार्थी घेतो, विद्यार्थिनी घेते, तर त्याचं जे कॅरेक्टर आहे, त्याचं जे चारित्र्य आहे ते अजून खुलून चांगलं स्थैर्याकडे जातं, चांगले नागरिक घडवण्यासाठी त्याची मदत होते. आणि हे आपण जागतिक पातळीवरती याचे धडे पाहतोय. आणि जर आपण एवढं जागतिक पातळीवरती याचे धडे बघतो, सगळं करतो, पण मग ते टिकवण्यासाठी एक पाऊल घेणं गरजेचं होतं आणि ते आम्ही घेतलेलं आहे.